1970च्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 17मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. पाठ 27. काळवीटाने काय सांगितले. तरुण जवाहरला शिकारीचा शौक होता. बंदूक घ्यावी, घोड्यावर बसावे, रानातून दौडावे आणि सावज दिसले की ते अचूक टिपावे त्याची त्याला भारी हौस. उन्हातानातून फिरताना अंगातून घाम निथळू लागला की जवाहरला खूप आनंद होई. घर बसणे त्याला कधी मानवले नाही. एक दिवस तो वाजता शिकारीला गेला. बरोबर नेहमीचे सवंगडी होते. बंदूक खांद्यावर लटकवलेली होती. दिवस थंडीचे होते. सुरेख गुलाबी थंडी पडली होती. मऊ उबदार उन्हाची मजा घेत होती. सकाळच्या उन्हात पिकावरील दवाच्या थेंबाचे मोती चमकत होते. सरसूची शेते फुलून पिवळी धमक झाली होती. जवाहरलाल शेतातून गवतातून चालला होता. तोंडाने हलके शीळ घालीत होता. वर आकाशातून बगळ्यांचा माळा उडताना दिसत होत्या. पांढरे ढेर पोटे ढग अलगद तरंगत चालले होते. शेताच्या कुंपणात काही खुजबुजले की जवाहर बारीक नजरेने शोधत होता. ते काय उडाले? तो तर तित्तर पक्षी. तो कोण पाळला? तो तर लांबकाण्या ससा. त्यांना कशाला मारायचे? गरीब बिचारे. आता अलाहाबाद शहर लांब मागे पडले. शेतेही संपत आली. माळरान सुरू झाले. एखादा सरसोट अर्जुन वृक्ष किंवा 4-2 आंब्याच्या झाडांचा हिरवा पुंजका दिसू लागला. बाकी सगळे खुरट्या गवताचे सपाट मैदान. मधून पुरुषभर उंचीच्या खुशाच्या गवताची बेटे. जवाहर आता अधीर होऊन झपाझप पावले टाकीत होता. तेथे जर शिकार मिळाले नाही तर रिकाम्या हाताने घरी परतावे लागणार. मग वडील मोतीलाल म्हणतील, आज बार फुटून गेलेला दिसतोय. आई म्हणेल, कशाला उन्हातानातून वणवण करायची. धाकटी कृष्णा म्हणेल, काय पण दादाची शिकार. छे, काहीतरी शिकार मिळालीच पाहिजे. त्याशिवाय परतण्याची भाषा नको. बगलेतल्या थैलीतली पाण्याची बाटली जवाहरने तोंडाला लावून अर्धी संपवली. कपाळावर मानेपर्यंत आलेल्या घामाचे ओंघळ पुसत तो पुढे चालू लागला. एवढ्यात डाव्या अंगाचे गवत हलले. तेथे कोणीतरी जनावर खास आहे. जवाहरलालची बंदूकवरील पकड घट्ट झाली. तो गवताआडून हळूहळू पुढे सरकू लागला. गवत पुन्हा हलले. आता चांगलेच हलले. खसखस झाली आणि गवत मधून एक शिंगाड्या काळवीट बाहेर पडला. काय ऐटदार दिसत होती त्याची शिंगे. त्याचे कान चारी दिशांना वेध घेताना कसे मागे पुढे होत होते. आपली बाकदार मान उंच करून तो अशा झोकात उभा होता की सूचना मिळताच चोखून निघता यावे. जवाहर होता तेथेच थांबला. तो त्या काळविटाकडे पाहू लागला. काळविटाच्या मागोमाग त्याची मादी बाहेर आली आणि मादीच्या मागोमाग तिचे 2 बछडे. तेही आपल्या बापासारखेच कानोसा घेण्याचा प्रयत्न करत होते. ते वारा हुंगत होते. आपल्या शेपटाला लुगुलुगु हलवीत होते. जवाहरच्या समोर एक हरिण कुटुंब उभे होते. आपल्या घराण्यासारखेच. आई वडील आणि भावंडे. शिकार करावी की सोडून द्यावी. बार टाकावा की बंदूक परत खांद्याला अडकावी. जवाहरलाल विचारात पडला. काळविटाला चाहूल लागले आणि तो सपाट्याने निघाला. चोकड्या भरत वारा पीत निघाला. पाठोपाठ मादी आणि बछडे. हरणे पळतात की पाखरे उडतात कळेना. आता बार टाकला नाही तर शिकार हातची गमवावी असे होणार होते. जवाहरलालला अधिक विचार करायला वेळच नव्हता. त्याने बंदूक उचलली, नेम धरला आणि चाप ओढला. ठो! बाराचा आवाज रानमोळा गेला. बंदुकीच्या नळीवरचा धूर हवेत विरला. जवाहरने पाहिले 4ऐवजी 3च हरणे पळत आहेत. तो त्या दिशेने धावत निघाला. बाराचा आवाज ऐकून जवाहरचे मित्रही त्याच्या दिशेने निघाले. 50 पावलांवर तो धिप्पाड काळवीट भूमीवर कोसळला होता. त्याच्या बगलेतून रक्ताची धार लागली होती. जवाहर जवळ जाऊन पाहतो तो शेपटीची धाप लागून त्याच्या बगला उडत होत्या. मान लुळी पडली होती. तो ऐटदार शिंगे मातीत पुरली होती. जवाहरने त्याची मान सरळ केली तेव्हा त्याच्या काळभोर डोळ्यातून पाणी वाहत होते. त्याचे डोळे जणू जवाहरला म्हणत होते, का मारलंस रे मला? मी तुझं काय वाकडं केलं होतं? दुसऱ्या क्षणी त्याने डोळे मिटले. ते पुन्हा उघडले नाही. काळविटाचे डोळे जे बोलले, जे जवाहरला समजले होते. त्याने बंदूक खोलून उरलेली काडतुसे फेकून दिली. यापुढे शिकार करायची नाही असे त्याच्या मनाने ठरवले. जवाहरलालजीने नंतर कधीच शिकार केली नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असेच लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.